असतं बघा. एवढ्या जोरात ते सगळे बसले तिकडे. भाई या हॉस्पिटलमध्ये कॅफे पण आहे. बहिणी कॉफी मिक्स पण नाही करून दिली बघा. कसला मोठा हॉस्पिटल बघा. काय आता आम्ही आलेलो. स्वागत आहे तुमचं आपल्या एका गुंडाच्या ब्लॉगमध्ये. तर भाई आत्ता ब्लॉग मी चालू करतोय परत 9 वाजता, कारण की आपल्याला जायचं आहे बाहेर आणि मम्मी पण जाणार आहे बाजारात. तर थोड्या वेळाने आपण पण निघणार आहे. ॲक्च्युली मी आता जेवण वगैरे केलं आणि मामाने कॉल केला की चला आपल्याला जेवायला जायचं हॉटेलला. मग आता त्यासोबत जायचं आहे परत. तर चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. काजू रडला, काजू रडला, काजू रडला. कसं वाटतंय, कसं वाटतंय काजूनी मार खाली? नको रडू ग, रडू नको बाळा, आई बाजारला चालली. नको रडू बाळा, आई बाजारला चालली. बघू कुठं लागलं. किधर लगा दिखा, चेहरा दिखा चेहरा, गाल दिखा गाल. जो हो गया अभी लाल लाल. या हाव काजू जोरात. तर काय आमच्या काजूनी मार खाल्लाय. मार खायचं कारण हे होतं, भादर मामी आणि पिल्लू घरात होते आणि हा बाहेरनं टाळा लावून आला. असतं बघा. बस बस, बोचर 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 मारायचा. आता पिलूची बारी, आता पिलूची बारी. थांबा जरा. हे पिलू नाही मारू शकत. लोक काय बोलतील, पिलू नाहीच मारू शकत. पिलू पकडूच नाही शकत. तर ओ एवढ्या जोरात, बाप रे बाप, एवढ्या जोरात, एवढ्या जोरात लात. काजूनी लात मारली, लात पिलूला, लात मारली काजूनी पिलूला. बिचाऱ्याने मार खाल्ला. तर काय आमच्या श्लोकनी बिचारीने मार खाल्ला काजूचा. आई शपथ, काजूला धक्का, काजूला धक्का. तर काय आता आपण चाललेलो हॉटेलला जेवायला आणि हे बघा आपल्या सोबत एवढी पब्लिक आहे. पब्लिक आहे सगळे मामे. हा मग मामाच आहेत ना. आणि रवी मामा हे लोक पण येत आहेत. गाइस दुसरी गाडी पण आली आहे आणि आपण आलो इथं हॉटेल कसबे वाडा. मी तर घरनं जेवून आलोय. तरी हॉटेलमध्ये सगळं किचन बाहेरच आहे बघा. आपली तंदुरीची ऑर्डर
आणि ते सगळे बसलेत तिकडे. फायनली जेवण आलेलं आहे. गाईज आता मी आलो आहे फायनली घरी. ॲक्च्युली मी घरी जेवलेलो. आज आमच्या घरी मच्छी केलेली. मी मच्छी भाकरी खाल्लेली. पण मला विजय मामानी रवी मामानी फोन केला की ये मग मानपाड्याला थांबलेले ते लोक. मग मी इकडनं मानपाड्याला गेलो आणि तिकडनं मग त्यांच्यासोबत गेलो. तिकडं पण जास्त नाही खाल्लं, एकच भाकरी खाल्ली आणि मटण खाल्लं तेवढं. तर आता मी जातो घरी, झोपतो आणि तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. गाइस गुड मॉर्निंग. तो अभी फिलहाल उठ चुका हूँ आणि नाश्ता वगैरे चालू केला आपला आणि आता रेडी होऊन जायचं आपल्याला बाहेर. तुम्हाला पण दाखवतो कुठे चाललो आहे काय. चला नाश्ता करूया फटफट. मस्त ब्रेड ऑमलेट आहे, नाश्ता करून तुम्हाला भेटतो. गाइस रेडी झालो आहे आणि निघालो आहे. हा सुमित आमच्या बाजूला राहतो, ह्याचा बिझनेस आहे रिक्षा. तर गाइस फायनली निघालो आहे. पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्या युनिटमधलेत. आता ट्रेनमधून चाललो आहे. राहुल स्टेशनला पोहोचलो आम्ही आणि इथे काका. एवढं घाण आहे. ब्रिज उतरून इकडे उतरलो तेवढ्यात ही लोकल आली. यायला थोड्यासाठी राहिलं. भाई या हॉस्पिटलमध्ये कॅफे पण आहे, कॉफी डे. भाई वॉशरूम आहे काय एकदम भाई. फ्लोरिंग बघा, माझ्या भविष्यापेक्षा तर मोठा आरसा आहे इथं. पाणी नाही हाय पाणी आहे. गाइस हिची केस बघा. आलेलो कॉफी प्यायला. 126 रुपयेमध्ये 2 कॉफी घेतल्यात आणि बहिणी कॉफी मिक्स पण नाही करून दिली बघा, तशीच दिली अर्धवट. आता सगळं झालं आहे आणि कसला मोठा हॉस्पिटल बघा. काकांचं MRI होतं म्हणून आलतो आम्ही आज. गाईस काकाले स्पीडमध्ये चालतं ना का. स्टेटमध्ये बसलोय हल्ली एकच. गाइस मुंब्रा देवी मंदिर. नेरूळ स्टेशनला एकदम रिकामा होतं आणि इकडे डोंबिवलीला आलो की भरगच्च निसतं. गाइस आता आम्ही आलेलो विवेक बोलतोय मंगीदासोबत डीमार्टला. मग बघू दे ना बाबा. बघ पप्पा डीमार्टला आला एकटा चॉकलेट खायला. ॲक्च्युली आम्हाला एक ट्रॅक पॅन्ट बघायची आहे घेऊन आलो आहे आणि रिकामी स्ट्रॉली आहे तीच घेऊन उगा फिरतोय मी. बाबूला घे कपडे घेतले, कॅडबरी चॉकलेट सगळं घेऊन झालं सकाळी. फायनली आलो डीमार्टमध्ये. काय एक ट्रॅक पॅन्ट घ्यायची होती, घेऊन गेलो आम्ही बघायला पण ती भेटली नाही. आम्ही तसंच घेऊन आलो रिटर्न आणि सकाळी पण घरी आलो. म्हणजे स्टेशनवरूनच हा भेटला मला, तर मला घेऊन गेला कल्याणला मावशीला सोडायला आणि मग तिकडनं इथं घरी आलो. आता जाऊयात निखिलच्या दुकानात. दरा 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 माझा डुक्कर पळाला. फायनली घरी आलोय आणि जेवायला बसतो. मस्त आज खिचडी भात केलाय. हा भात मला लय आवडत आहे भाई. आता जेवतो मस्तपैकी लोणचं घेऊन आणि मग नंतर भेटतो मग. ओके चला. तर गाईस जेवण वगैरे करून झालं आहे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.